नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। पहिला प्रश्न दिलेला आहे मराठी भाषा विद्यापीठ। तर मागे MPSC ची एग्जाम झाली होती, त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की मराठी भाषा विद्यापीठ जे आहे महाराष्ट्रातील ते कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। तर त्याचं उत्तर होतं रिद्धपूर। मात्र हा प्रश्न आता का बरं चर्चेमध्ये आलेला आहे, कारण या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा प्रश्न आता आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून पाठ ठेवायचा आहे। बरं, आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की रिद्धपूर जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तर ते येते अमरावतीमध्ये। ओके, आणि रिद्धपूरला महानुभव पंतांची काशी असं सुद्धा म्हटलं जाते। त्यानंतर प्रसिद्ध पर्यावरण प्रेमी ग्रेटा थुनबर्ग ह्या कोणत्या देशातील आहे, तर ग्रेटा थुनबर्ग ह्या कोणत्या देशातील आहे, तर त्या आहे स्वीडन या देशातील। ओके, कारण सध्या त्या न्यूजमध्ये आहे, लक्षात घ्या, त्यामुळे हा आपण प्रश्न इथे कव्हर केलेला आहे। ओके, त्यानंतर 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे। 3 ते 4 सप्टेंबर दरम्यान ही परिषद झालेली होती, तर ते मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे। तर याच पद्धतीचे जे प्रश्न आहे ते आपल्याला MPSC विचारत असते, म्हणजे ही सो एक्झाममध्ये प्रश्न विचारण्याची हे लेवल आहे MPSC ची। तर बघा विषय काय आहे मग, राष्ट्रीय जी ई गव्हर्नन्स झालेली आहे परिषद, तर विषय होता विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा पुरवणे, परिषदेचा मुख्य विषय होता। त्यानंतर फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे, तर पराग बोरसे यांना देण्यात आलेला आहे चित्रकला क्षेत्रामध्ये। बघा आपण बऱ्याचदा एक्झाममध्ये पाहत असतो, कधी कधी काही ऑड जे आपल्याला अवॉर्ड असतात ते विचारले जातात। ओके, तर त्यामुळे हा प्रश्न तुम्ही पाठ ठेवा, दिसणार आहे, प्रश्न दिसणार आहे। ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत क्षेत्रामध्ये आहे, हा प्रश्न आपल्याला राज्यसेवा प्रेमध्ये विचारलेला होता। पुलित्झर अवॉर्ड आहे तो पत्रकारिता या क्षेत्रामध्ये दिला जातो, प लक्षात ठेवा। त्यानंतर व्हिटले अवॉर्ड आहे पर्यावरण क्षेत्रामध्ये। तर या वर्षीचा व्हिटले अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण सराव आता वरुण युद्ध सराव हा भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान साजरा केला जातो, तर हा युद्ध सराव अलीकडेच पार पडलेला आहे, तर पाठ ठेवा। आणि सेकंड तुम्हाला ओळ काय येऊ शकते, म्हणजे ए मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की वरुण युद्ध सराव भारत आणि फ्रान्स दरम्यान आहे, आणि बी ऑप्शन राहील की हा लष्कर युद्ध सराव आहे, तर चुकीचं आहे। बघा हा नौदल युद्ध सराव आहे, म्हणजे 3 प्रकारचे दल आहे, भूदल, नौदल आणि हवाल्यांदा। ड्युरंट चषक कशा संबंधित आहे, हाच सिंपल क्वेश्चन आपल्याला पोलीस भरतीसारख्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। तर ड्युरंट चषक जो आहे ही एक फुटबॉल स्पर्धा आहे, आणि ती आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे। बघा याची 1888 मध्ये स्थापना झालेली होती। तर यावर्षीचा विजेता संघ आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड, आणि उपविजेता संघ आहे मोहन बागान। सो ड्युरंट चषक तुम्ही इथे पाठ ठेवा। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण रिसेट नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। तर तुम्हाला मंत्रालयाचं नाव विचारलं जाऊ शकते, त्यामुळे हे व्यवस्थित पाठ करून घ्या। राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर महिन्याला म्हटलं जाते, आणि हा 7वा राष्ट्रीय पोषण महिना होता। हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता संक्रमणाचा महिना कशाला म्हटलं जाते, तर तो म्हटलं जाते ऑक्टोबरला, याला ऑक्टोबर हिट सुद्धा म्हटलं जाते। कारण बघा या ठिकाणी पावसाळा संपतो आणि हिवाळ्याला सुरुवात होते, त्यामुळे संक्रमणाचा महिना आहे ऑक्टोबर महिना। 2 वर्षाखालील मुलांना TV आणि मोबाईल पाहण्यास बंदी घालणारा देश कोणता आहे, तर तो आहे मित्रांनो स्वीडन। ओके, सो लक्षात ठेवा हे स्वीडननं घेतलेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे। ठीक आहे, आपण बऱ्याचदा म्हणतो मोबाईल खराब आहे, तर मोबाईल खराब नाही आहे मित्रांनो, त्याचा वापर कसा आपण करतो त्यावर सगळं डिपेंड असते, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। भंडारदरा धरण, आता पहिला तर प्रश्न हाच विचारला जाईल की भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे, तर याचं उत्तर आहे प्रवरा नदी। आणि हे जे भंडारदरा धरण आहे याचं नामकरण करण्यात आलेलं आहे या धरणाचं आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे असं। ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही इथे पाठ ठेवा। पूर्वीचे नाव काय होते, विल्सन डॅम। ओके, आणि यातील जो जलाशय आहे त्याला ऑर्थर लेक असं म्हटलं जाते। त्यामुळे जे धरणं आहे महाराष्ट्रातील ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या। महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण जायकवाडी धरण आहे, जे की गोदावरी नदीवर आहे, पैठण औरंगाबाद या ठिकाणी। अपराजिता विधेयक मांडणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे पश्चिम बंगाल। सगळ्या ते न्यूजमध्ये होतं हे आपल्याला माहीत आहे। निकालानंतर 10 दिवसात आरोपीला ते फाशी देणार आहे, तर विधेयकाचं नाव आहे अपराजिता विधेयक, मांडणारे राज्य आहे पश्चिम बंगाल। ओके, याच पद्धतीनं एक आंध्र प्रदेशमध्ये पण असंच एक विधेयक मांडण्यात आलं होतं, ते कोणतं विधेयक आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता पुढचा जो प्रश्न आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे ऋतुराज अवस्थी। आता मी हा प्रश्न का लिहून दिला, कारण आपल्या ज्या देशाच्या राष्ट्रपती आहे त्यांनी अलीकडेच 23व्या
कायदा आयोगाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आपल्याला 22वा कायदा आयोग विचारला जाऊ शकतो, तर त्याचे अध्यक्ष आहे ऋतुराज अवस्थी आणि पहिला कायदा आयोग हा 1955 मध्ये करण्यात आलेला होता, लक्षात असू द्या। लिव्ज ऑफ लाईफ, इन्स्पेक्टर चौगुले आणि मॅडम कमिशनर हे जे बुक्स आहे हे 3 बुक्स कोणाचे आहे, तर मीरा चडा बोरोनकर यांचं हे पुस्तक आहे, लक्षात असू द्या। यांचे हे पुस्तक आहे, हे आपल्याला पाठ ठेवायचे आहे। हे सर्व प्रश्न जे आहे मित्रांनो आजच्या लेक्चरमधील हे अत्यंत क्वालिटीचे प्रश्न आहे, तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्या आपल्या बुक्समध्ये, ठीक आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त नवीन ध्वज व चिन्हाचे अनावरण केलेले आहे। तर या ध्वजामध्ये काय आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकते, तर अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान या 3 घटकांचा समावेश या ध्वजामध्ये करण्यात आलेला आहे। आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना हे कलम 124 नुसार केली जाते आणि आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे लक्षात घ्या, या सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात आणि इतर न्यायाधीश असतात यांच्या निवृत्तीचं वय जे असते ते 65 वर्ष इतके असते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार हा संसदेला असतो। हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। ओके, आपलं सर्वोच्च न्यायालय जे आहे ते अभिलेख न्यायालय असते, या संबंधित कोणती कलम आहे सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच।